हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका मोठ्या व्हिडिओमध्ये. तर आज इच्छा झाली मोठा व्हिडिओ करायचं म्हणून सकाळ सकाळ मी चालू केलं होतं. आणि इथे ना मला स्वयंपाक करायचं होतं. माझं 8:30 ते 9 ह्या दरम्यान सकाळचं स्वयंपाकाचं टायमिंग असते. आणि माझं सगळं आवरलं होतं. म्हटलं चला भाजीला काय आहे का बघा म्हणून फ्रीजमध्ये बघितलं तर मला ना वांगी दिसले. ते आम्ही गावी गेलो होतो ना, तर त्यावेळी ती वांगी मोठी होऊन खाली भांडी म्हणजे असं जमिनीला टेकले होते. ह्यांनी काल ते बघून तोडून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मग सकाळी आम्ही ते वांगे बघून मला म्हणत होता की मम्मी भरून वांगी करायचं आणि 4 वांग्याचं तर काय होणार नाही म्हटलंच. तर चला अजून बघा लागल्यात का बघावं म्हणून आम्ही पाठीमागे गेले होते. बघितलं तर होते म्हणजे वांगी काढण्यासारखे होते. मग थोडंसं साईज ना छोटे होते, घरामध्ये होते ते जरा मोठे मोठे होते आणि हे थोडेसे छोटे होते पण काढण्यासारखे होते. म्हटलं चला काढत म्हणून इथं पण 4 वांगे निघले. आणि हे झाडांना ना अजिबात खत नाही, औषध नाही, काहीच नाही. जसं झाडं लावल्यात ना तसं पाणीच तेवढं सोडते, बाकी काहीच नाही. तरीसुद्धा ना वांगी भरपूर लागतात. ह्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळा काढले, पण ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कधी शेअर केलंच नाही आहे. शॉर्टमध्ये पण नाही आणि मोठ्या व्हिडिओमध्ये तर मी कधी म्हणजे व्हिडिओज मेन करत नाही आणि दाखवण्याची गोष्ट तर लांबची गोष्ट. म्हटलं चला आज वांगी काढायचंच आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करावं, कारण मला वाटतं मी अजून 1-2-3 वेळा वांगी तिचं काढून घेईन. परत ते झाडं काढणार आहे, तिथं गवारीची झाडं लावायचं म्हणजे मनात आहे. कारण लई दिवस झाले, ह्याच्या अगोदर 2-3 वेळा वांग्याचंच मी झाडं लावली होती आणि ह्यावेळी गवारीचं लावायचं इच्छा चालू आहे. आणि दुसरी तिथंच लावा म्हटलं तर अडचण पण होते आणि जागा पण कमी आहे, त्यामुळे मग राहू दे म्हटलं ही झाडं काढल्यानंतरच लावायचं. आणि आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने ना मी भरून वांगी करणार होते. प्रत्येक वेळी मी ना मसाला शेंगदाणा वगैरे भाजून त्यामध्ये मसाला टाकून भरून करत होते वांगीमध्ये, पण ह्यावेळी मी जरासं वेगळं करणार आहे, बघायलाच तुम्ही पुढे. तर पहिल्यांदा ना सगळे वांगी मी कट करून घेतले. मध्ये यांना 2-2 वेळाच मी काप केले, जास्त काय नाही, कारण वांगी ताजी पण होते आणि छोटे होते, कवळे छान होते, त्यामुळे लगेच शिजतील म्हणून जास्त नाही कट केले. आणि थोडंसं ना देठ बाजूला म्हणजे ठेवलं, देठ ठेवूनच मी कट केलं, पूर्ण देठ पण नाही काढून टाकलं. आणि सगळे वांगीना मी चिरून चेक करून बघितले खिडकी वगैरे आहेत का, तर सगळे वांगी चांगले होते, एकही खिडकी नव्हते. आणि सगळं ना चिरून पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवलं. त्याच्यानंतर इकडं गॅसवरती तवा ठेवला, त्याच्यावरती ना थोडंसं खोबरं मी बारीक चिरून घेतलं होतं, तर ते लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेतलं. आणि ही रेसिपी ना मी बघितली होती, सेम म्हटलं तसंच करावं, मला ती खूप आवडली होती. आणि हे सगळं भाजून घेतलं खोबरं. त्याच्यानंतर ना शेंगदाणा भाजून घेतलं आणि शेंगदाणे मी एकदम भाजून ठेवत नाही, जसं भाजीला लागतं तसं थोडं भाजून घेत असते. आणि शेंगदाणा खोबरं मी एकत्रच वाटणार आहे, त्यामुळं ते एकत्रच मी काढून घेतलं. त्याच्यानंतर त्याच तव्यावरती ना कांदा पण भाजून घेतला, थोडंसं तेल टाकलं. आणि तेल टाकायचं जार आहे ना, हे मी परवा यात्रेतून आणलं होतं, मला छान वाटलं आणि 20 रुपयाला स्वस्त होतं, म्हटलं चला घ्यावं. आणि हे आता ना तेल असं आपण काढल्यानंतर ना गळते, मला वाटलं गळणार नाही, त्याला वर झाकलेलं आहे, पण तरी पण ना ते आपण फिरवत असतो ना, टोपण असतं तर तिथनं बहुतेक गळते वाटतं. त्यामुळे आता वाटायला लागले कशाला घेतलं काय माहिती. आणि हे असं स्वस्ताच वस्तू हुडकायला जातं ना, ते काहीतरी फॉल्ट झालेलंच असतं. आणि ते कांदा भाजून झाल्यानंतर त्याच तव्यावरती मी ना लसूण आणि टोमॅटो सुद्धा भाजून ठेवलं आणि कढईमध्ये ना भरपूर तेल टाकलं, कारण वांगे आहेत ना तळली पाहिजे त्यासाठी. आणि ही व्यवस्थित सगळं फिरवून घेतलं. कमीत कमी 2-3 मिनटं मी फिरवलं, त्यानंतर झाकण लावून ठेवलं होतं. परत 5 मिनटं त्याला झाकून ठेवलं. त्यानंतर वांगे थोडंसं सॉफ्ट झाले होते, मग काढून घेतलं, म्हणजे निम्मं शिजलेलंच होतं ते तेलामध्ये. ते काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये ना जिरं टाकलं. आता कढीपत्ता माझ्या आधी टाकायचं लक्षात नव्हतं, त्यानंतर आबीला मी आणायला सांगितलं होतं आणि मग वरनं मसाला टाकल्यानंतर मग मी ते कढीपत्ता टाकलं. मसाला काय जास्त भाजायची गरज नव्हती, कारण आधीच कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं होतं. त्यामध्येच हे भगवती, हळद आणि वडा मसाला आणि थोडंसं गरम मसाला आणि घरची चटणी हे सगळं टाकून ना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि परत एकदा फिरवून घेतलं. आणि मग हे तळलेले वांगे होते ना, तर हे टाकून परत फिरवून घेतलं. मसाल्याचं 1-2-3 मिनटं त्यामध्ये फिरवल्यानंतर ना मग पाणी टाकलं, म्हणजे लगेच टाकलं की ते एवढं चव होणार नाही म्हणून. फिरवून परत 5 मिनटं ठेवलं आणि मग परत पाणी टाकून ना ह्याला लई नाही, फक्त 1-2-3 मिनटं मी शिजवून घेतलं, परत काय जास्त शिजवलं नाही, पण वांगी एकदम गरगरीत छान शिजलं होतं. तर अशा पद्धतीनं भरलेलं वांगं खूप छान झालं होतं. टेस्टीला पण मस्त असं म्हणजे बोट चाटून खावं अशी इतकी छान भाजी झाली होती. आणि कोणतेही पदार्थ असू द्या मनापासून केले की छान होतेच. आणि मूड नसल्यानं स्वयंपाक करायचं, मग थोडंसं काहीतरी इकडे तिकडे झालेलं असते, छान करायचं इच्छा असले तरीसुद्धा मूड नसलं तर तसं होत असते. तर असं इथं भाजी तर रेडी झाली आणि खूप दिवसानंतर मी तुम्हाला ना मोठ्या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केले. तर मी असंच प्रयत्न करणार आहे. इथून पुढं कसं वाटतात माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. इथं भाजी करून ठेवलं होतं, त्यानंतर थोडंसं मी बोलले होते पण बॅकग्राऊंडचा आवाज आला होता, त्यामुळे इथं मी ते सगळं म्यूट करून टाकलं.
तर इथं माझा स्वयंपाक झाला होता. चपाती करायचं होतं, म्हणजे भाजी केलं होतं, चपाती करणार होते, पण गरम लई होत होतं. आता 10च्या नंतर जर इथे गॅसजवळ उभं राहायचं म्हणजे शक्यच नाही, कारण इतकं ऊन असते ना, नको वाटते. 10च्या अगोदरच काय स्वयंपाक असेल ते करून घ्यावं असं वाटते. इथं सगळं झालं होतं, जेवण वगैरे केलं. म्हटलं चला आता ब्लाऊज शिवायला बसूयात. आणि हे ब्लाऊज ना मला अर्जंट पण द्यायचं आहे. तसं मी माझ्या लक्षात नव्हतं, गावाला जायच्या अगोदरच मला कस्टमरने बोललं होतं की तुम्ही शिवून ठेवून जावं, म्हणजे आल्यानंतर मला द्या म्हणून. पण मी त्यांना बोलले की काय शक्य नाही, कारण मला जाताना पण भरपूर ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं, त्यामुळं काय शक्य झालंच नाही. आणि आल्यानंतर 2 दिवस माझ्या लक्षातच नव्हतं ते. आणि हे आता जस्ट ब्लाऊज शिवलं मी. हे शिवायला मला ना कंटिन्यू मी 5:30ला बसलेले, म्हणजे कटिंग केला होता, शिवायला 5:30ला बसलेले. आता 6:30 वाजून 5 मिनटं झाले, म्हणजे 1 तास लागला. तसं शिस्तीतच शिवलं मी. कटिंग करायला एक 10-15 मिनिट लागलं मला. आणि कटोरीचा ब्लाऊज असल्यावर लगेच कटिंग करून होते, मला लई वेळ लागत नाही. पण शिवायला जरा वेळ गेला. पुढच्या बाजूला असं कटोरीचं ब्लाऊज आहे. हे हुक लावलं की छान दिसते, हुक नाही लावल्यावर एवढं काय खास वाटत नाही. पण तरी पण सांगू शकता कसं झाले ब्लाऊज. आणि मोठी बाई गेले. आणि हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळं ना फोल्ड करून मी वरच्या बाजूला नाही टिप मारली, कारण तसं छान दिसत नाही, त्यामुळं असंच ठेवले. आणि हे ह्याला नॉड लावणार होते आत्ता मी, पण शिल्लक नाही आहे माझ्याकडं, शिल्लकच राहिले. बघितलं मी आता, पण एवढंच राहिले, एकाच बाजूचं नॉड होईल एवढं राहिले. म्हटलं राहू दे, आता उद्या आणून लावणार आहे. तर ह्या कापडाचंच करता आला असता, असं हे कापड आणायचं करता आलं असतं, पण ह्याला मध्ये असं डिझाईन आहे, त्यामुळे ते फोल्ड करून परत व्यवस्थित नॉड होत नाही, त्यामुळं मग राहू दे म्हटलं. आणि तसं पण ह्यातलं मोठं म्हणजे बाई केल्यामुळं ना लई कापड राहिलं नाही, जरासंच राहिले, होणार नाही. त्यामुळं मग आता गोल्डन कलरचे असं तसं पण नाही, ह्यामध्ये गोल्डन कलरचं फूल आहे, त्यामुळं तशी नॉड लावलं तर होते मॅचिंग. थोडंसं कापड आहे ते ठेवणार आहे आता. आणि आता हे ब्लाऊज तर झाला माझं कंप्लीट. हेच टेन्शन आलं होतं, कारण दुपारी कस्टमर आले होते मागायला, पण मी फक्त कटिंग करून ठेवलं होतं. आता झालं आहे. आता बघा थोडंसं आवरावर पण करायचं आहे घरातलं. आता अजून एक ब्लाऊज कटिंग करून ठेवायचं विचार होता, पण आता 6:30 वाजून गेले. मी थोडंसं आवरायचं बघते काय तर. आणि माझं पण अवतार बघू शकता कसं झाले. दुपारी थोडं वेळ झोपले होते, कट्टा आला होता, त्यामुळे थोडंसं फ्रेश होते पहिला. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी पण करायचं आहे. आता करणार आहे मस्तपैकी बटाटा भजी. रोहिणीला खायचं आहे, तिला बटाटा स्प्रिंगच पाहिजे, तर मगापासून लागली होती कर म्हणून, पण ते नाही करणार, बटाटा भजी करणार आहे मस्तपैकी. पटकन लावलं रोहिणी, तर माझा बटाटा येईपर्यंत तुझं व्हायला पाहिजे. आता डाळीचे पीठ नाही झाले, डाळ आहे घरात, ते सुद्धा गिरणीमध्ये घालायला सांगितलं मला. आता भजी खायचं आहे म्हणल्यावर थोडं कष्ट करावं लागणार आहे. तुम्ही साचा बदलायचा नाही, साचा असू दे. हे नवीनच आहे किसणी, लई धार आहे. आणले त्यावेळी परवा उन्हाळा पदार्थ करताना चिप्स करायचं होतं, त्यावेळेला अभि मला बिन सांगता बॉक्समधलं काढून घेऊन किसत बसलेला बटाटा, तर बोट सगळं घेतलं असं लिहून गेलं होतं. लई धार आहे त्याला. एका बटाट्याचं एवढं सगळं झालं, आता भरपूर भजी होईल. तरी ते डाळीचं पीठ संपलं होतं म्हणून रोहिणीला मी गिरणीला डाळ घालायला सांगितलं होतं. तोपर्यंत इकडे मी सगळी तयारी करून घेतली. बटाटा वगैरे खिसून ना पाण्यामध्ये घालून ठेवलं, त्याच्यानंतर लगेच दळून पण झालं, लगेचच होते. तेवढंच म्हणजे पावशेरभर डाळ टाकलं होतं तर लगेच झालं. आणि सगळं पीठ मिक्स करून घेतलं. आता ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. मी सगळं तळून घेत होते, एक प्लेट काढलं पण होतं. आणि काढतोय तोपर्यंत मुलं बघा इकडे लगेच घ्यायला सुद्धा चालू, म्हणजे अजून गरम आहे तोपर्यंतच. तेवढं तुमचं गुडीचं कारभार बघा, कॅमेरा चालू असले की ते असलं काय कारभार करते. इथं बटाटा भजी करून झाल्यानंतर थोडंसं पीठ राहिलं होतं, म्हणून एक कांदा कापून परत मी कांदा भजी पण केलं होतं. तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग, आवडलाच लाईक करा. बाय.